जाणून घेऊया मासे कसे पकडतात. महाराज लांब अशी काठी घेतात, काठीच्या पुढच्या टोकाला दोरा बांधतात आणि त्या दोऱ्याला गळ लावतात. गळ म्हणजे आडवा काटा आणि त्या आडव्या काट्याला आमिष लावतात. आमिष म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, आमिष म्हणजे दवना. पूर्ण लावतात का? तुकडे करून लावतात आणि मग तो गळ पाण्यामध्ये फेकतात आणि माशाची वाट बघत बसतात. त्यावेळेस तो पाण्यामध्ये असलेला मासा त्या आमिषाकडे बघतो आणि त्याला खाण्यासाठी त्याच्याकडे भर धावामध्ये येतो. त्यावेळेस तो आमिष त्या माशाला उपदेश करतो, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए, लेकिन ऊपर खड़ा है तेरे लिए. तो आमिष म्हणतो, येऊ नको येऊ नको, तुझ्यासाठी माझे तुकडे झाले, तू येशील माझ्यासाठी, पण वरती उभा आहे तुझ्यासाठी. पण महाराज चांगलं सांगितलेलं मासा ऐकत नाही. असे वृष्कळ मासे या जगामध्ये आहेत ज्यांना चांगलं सांगितलेलं कळत नाही, पण वाईट घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात, विषयाचा परी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून चौथ्या विषयामध्ये मासा या जलपर प्राण्याचा घात झाला. आता पाचवा विषय गंध. गंध म्हणजे सुगंध आणि सुगंध सेवन करण्यासाठी एक भुंगा कमळावर बसतो आणि त्या कमळाचा मकरंद येतो. मकरंद घेत असताना तो भुंगा गुंग होतो. त्यावेळेस तो कमळ आपल्या पाकळ्या मिटून येतो. त्यावेळेस तो भुंगा आतमध्ये गुदमरून भ्रमण पावतो. म्हणून विषयिक सुख काही कामाचे नाही. विठ्ठल विठ्ठल.